पेत्राचे पहिले पत्र अध्याय 5 वचन 8 आणि 9 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. सावध असा, जागे रहा. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ असे उभे रहा, कारण तुम्हाला माहीत आहे की जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. देवाचं वचन म्हणत आहे, सावध असा, जागे रहा. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. त्याच्या विरुद्ध विश्वासामध्ये दृढ असे उभे रहा, कारण तुम्हाला माहीत आहे की जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, बायबल आपल्याला एका गोष्टीची स्पष्टपणे जाणीव करून देतं की आपल्याला एक शत्रू आहे, आपल्याला एक वैरी आहे, आपला एक दुश्मन आहे. आणि तो माणूस नाही आहे किंवा एखादा रानटी प्राणी नाही आहे, तर तो देवाचा पतित देवदूत म्हणजे पडलेला देवदूत, ज्याचं नाव लुसिफर आहे आणि ज्याला पुढे सैतान म्हटलं गेलं. तो देवाचा वैरी आहे आणि तो आपला देखील वैरी आहे, आपला एकमेव शत्रू. आणि जगातल्या प्रत्येक माणसाचा एकमेव शत्रू हा आहे आकाशातून पडलेला पतित देवदूत. हालेलुया, 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 हालेलुया. हा देवाकडे होता, म्हणजे स्वर्गामध्ये होता. तो पडला, पतन पावला, म्हणजे देवाविरुद्ध गेला आणि देवाने त्याला आकाशातून खाली फेकलं. हा लुसिफर म्हणजे सैतान संपूर्ण जगात काम करत आहे आणि पूर्ण मानव जातीचा तो शत्रू आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला बायबल देवाची ओळख करून देतं आणि संपूर्ण बायबल सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगतं की देव किती चांगला आहे, किती प्रेमाने भरलेला आहे आणि देवाला आपली किती काळजी आहे. बायबल वाचत असताना आपल्याला देवाची ओळख होत जाते, पण याच बायबलमध्ये आपल्या शत्रूची पण काही प्रमाणात ओळख करून दिलेली आहे. कारण आपल्याला माहिती पाहिजे की आपला वैरी कोण आहे. आपण उगाचच अनेक लोकांना आपला वैरी समजतो, अनेकांना आपला शत्रू समजतो, पण आपल्या सगळ्यांना एकच शत्रू आहे, हा आकाशातून पडलेला पतित देवदूत, ज्याला बायबल पुढे जाऊन सैतान असं म्हणतं. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून आपल्याला त्याची काही प्रमाणामध्ये ओळख असणं गरजेचं आहे. वचन असं म्हणतं की सावध असा, जागे रहा, कारण तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. तो गिळण्यासाठी प्रयत्न करतो आणि गिळण्यासाठी शोधतो, असं वचन आपल्याला सांगतं. सैतान आपल्याला गिळून टाकतो म्हणजे नेमकं काय करतो? वचन म्हणतं की तो गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतोय, पण तो गिळतो म्हणजे काय करतो? तो आपल्याला गिळतो म्हणजे आपल्या आत्म्याचा कायमचा नाश करतो. आज जगात अनेक लोक आहेत जे सैतानाने गिळून टाकलेले आहेत. म्हणजे आपल्याला असं दिसतं की ते चांगले आहेत, पैशाच्या राशीवर झोपलेले आहेत, ऐशारामात जीवन जगत आहेत, परंतु त्यांना सैतानाने गिळलेलं आहे. म्हणजे ते कुठे आहेत? सैतानाच्या पोटात आहेत. आणि बायबल शिकवतं, जगाचा शेवट झाल्यानंतर देव सैतानाला त्या अग्नीच्या खड्ड्यामध्ये, सरोवरामध्ये म्हणजेच नरकामध्ये फेकणार आहे. आणि जेवढे सैतानाच्या पोटात आहेत, जे त्याने गिळलेले आहेत,
ते पण सगळे त्याच्याबरोबर तिकडेच जातील. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही अशा अजगराविषयी कधी वाचलं असेल किंवा ऐकलं असेल, जो माणसाला अख्खच्या अख्ख्या गिळून टाकतो. असा भला मोठा अजगर असतो जो माणसाला अख्खाच्या अख्खा गिळून टाकतो. अगदी त्याप्रमाणे सैतान माणसाला संपूर्ण गिळून टाकतो. म्हणजे त्याला वाचायची काहीच आशा राहत नाही आणि त्याचा आत्मा कधीही बचावला जाऊ शकत नाही. पण या दुष्ट सैतानापासून आपल्याला स्वतःचं रक्षण करणं गरजेचं आहे आणि ते बायबल आपल्याला पुन्हा पुन्हा शिकवतं. या भल्या मोठ्या अजगरापासून, म्हणजेच या पतित देवदूतापासून, म्हणजेच या दुष्ट सैतानापासून आपल्याला स्वतःचं रक्षण केलं पाहिजे. देव चांगला आहे आणि देवाला आपल्याला स्वर्गात घ्यायचं आहे. पण कुणीतरी आपल्या मागे लागलेलं आहे आपल्याला गिळण्यासाठी, कारण त्याला आपल्याला नरकात घेऊन जायचं आहे. त्याची जागा ती आहे. ते अग्नीचं सरोवर ही त्याची जागा आहे आणि देव त्या सरोवरात त्याला फेकणार आहे युगानयुगासाठी, हे त्याला आधीच कळून चुकलेलं आहे. म्हणून त्याच्याबरोबर खूप लोकांना त्याला घेऊन जायचं आहे आणि म्हणून तो पटापट 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 गिळायचं काम करतोय. कारण जेव्हा तो फेकला जाईल त्या अग्नीच्या सरोवरात, तेव्हा त्याने गिळलेले पण त्याच्याबरोबर तिकडे जातील. त्याला हे नको आहे की माणूस स्वर्गात जाईल. देवाची योजना काय आहे? माणूस स्वर्गात आला पाहिजे. पण स्वर्ग काय? देवाचं घर, जिकडे हा पतित देवदूत होता आणि त्याला स्वर्गातलं सगळं वैभव माहिती आहे. आज अनेक लोक येशूची सुवार्ता आणि तारणाचं सत्य कळल्यानंतर पण पैसा, संपत्ती, मालमत्ता याच्या मागे लागतात. येशूची सुवार्ता आणि हे सत्य समजल्यानंतर लोक पैशाच्या मागे का लागतात? कारण त्यांना स्वर्ग काय आहे हेच माहीत नाही आहे. देवाने आपल्याला अनंत काळचं जीवन दिलेलं आहे आणि आपण देवाच्या घरात राहणार आहोत. म्हणजे कुठे राहणार आहोत? देवाच्या घरात राहणार आहोत म्हणजे अमेरिकेला कॅलिफोर्नियामध्ये राहणार नाहीत, कॅनडामध्ये राहणार नाही, टोकियोमध्ये राहणार नाही. देवाचं घर म्हणजे अमेरिका नाही आहे. देवाचं घर म्हणजे लंडन नाही आहे. देवाचं घर म्हणजे जपानचं टोकियो नाही आहे. देवाचं घर अशी जागा आहे ज्याची तुलना आपण जगातल्या कोणत्याही गोष्टीबरोबर, कोणत्याही जागेबरोबर, कोणत्याही महालाबरोबर, कोणत्याही वस्तूबरोबर करू शकत नाही. प्रकटीकरणाचं पुस्तक म्हणतं, स्वर्गामध्ये सूर्य, चंद्र, तारे या कोणाच्याही प्रकाशाची गरज नाही आहे. कारण प्रभू देव स्वतः जो प्रकाशाने भरलेला आहे, त्याच्या अंगातून निघणाऱ्या प्रकाशाने स्वर्ग भरलेला आहे. कल्पना करू शकता का? आपण भारी भारी मॉलमध्ये जातो आणि बघतो केवढे दिवे लावलेले असतात. विजेचे दिवे म्हणजे लाईट केवढ्या लावलेल्या असतात. आणि खरं म्हणजे मानवाचं वैभव सगळं रात्रीच दिसतं, दिवसा काही दिसत नाही. एखादं भारी हॉटेल, भारी मॉल किंवा भारी जागा लोक आपल्याला सांगतात हे ना रात्री येऊन बघायचं. म्हटलं माणसाचं सौंदर्य अंधारातच दिसते. एकदा देवाचा उजेड आला की माणसाचं सौंदर्य सगळं लयास जातं. तुमची लाईटिंग, तुमचा झगमगाट सगळं अंधारात दिसतो. एकदा देवाने सूर्य पाठवला आणि देवाचा प्रकाश आला की आमची सगळी लाईटिंग फिकी पडली, आमचा सगळा झगमगाट फिका पडला. मग या सूर्यापुढे जर आमचा झगमगाट फिका पडतो तर जिथे देव स्वतः आहे आणि बायबल म्हणतं त्याच्यातून निघणाऱ्या प्रकाशाने स्वर्ग भरलेला आहे. देव किती प्रकाश आहे कोण कल्पना करू शकतं? वचन असं म्हणतं तो अगम्य प्रकाशात राहतो. अगम्य म्हणजे आपल्याला कळणारच नाही, आपल्या बुद्धीला समजणारच नाही आहे, अशा अगम्य प्रकाशामध्ये देव राहतो. जो सूर्य एवढा तेजस्वी आहे की आम्हाला एक सेकंद पण त्याच्याकडे उघड्या डोळ्यांनी बघता येत नाही. त्या सूर्याला बनवणारा देव किती तेजस्वी असेल आणि त्याच्या शरीरातून निघणाऱ्या प्रकाशाने स्वर्ग भरलेला आहे. आणि स्वर्गामध्ये अजून काय काय आहे?
आपल्याला माहिती नाही आहे. आणि येशू म्हणाला, मी तुम्हाला पृथ्वीवरच्या गोष्टी सांगितल्या असता तुम्ही विश्वास धरीत नाही, तर मी स्वर्गातल्या सांगितल्या तर तुम्ही काय विश्वास धरणार? मी इकडच्या गोष्टी तुम्हाला सांगतोय तर तुम्हाला पटत नाही, तर मी स्वर्गातल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या तर तुम्हाला कशा काय पटतील? स्वर्ग किती वैभवशाली आहे, किती गौरवशाली आहे, आपण कल्पना पण करू शकत नाही. आणि म्हणूनच आपल्याला सुवार्तेचं सत्य कळलं तरी आपण पैशाच्याच मागे लागतो, संपत्तीच्या मागे लागतो, इथेच सगळी काही जमवाजमव करायच्या मागे लागतो. आणि आपल्याला इथेच मोठं बनायचं आहे आणि इथेच श्रीमंत बनायचं आहे, कारण आपल्याला स्वर्गातलं वैभव काय आहे तेच नीट कळलेलं नाही आहे. हालेलुया, हालेलुया. पण हा लुसिफर जो पूर्वी देवाचा देवदूत होता, तो त्या देवाच्या घरात होता. देवाचं वैभव, देवाचे गौरव त्याने पाहिलेले आहेत, अनुभवलेले आहेत, आणि म्हणून तो संतापलेला आहे. हा माणूस तिकडे पोहोचता कामा नये, आम्ही तिकडे पोहोचता कामा नये, कारण हा तिकडेच होता. त्याला माहिती आहे तिकडचं वैभव काय आहे, तिकडचे गौरव काय आहेत. आणि माणसं त्या ठिकाणाहून ह्याला फेकलं गेलेलं आहे. लुसिफराला पुन्हा तिकडे जाणं नाही आहे, म्हणून माणूस तिकडे जाऊ नये यासाठी रात्रंदिवस अखंड तो प्रयत्न करत आहे. देवाचे प्रयत्न सुरू आहेत माणसाला स्वर्गामध्ये घेण्याचे, आणि सैतानाचे प्रयत्न सुरू आहेत माणसाला नरकात खेचून नेण्याचे. दोघं एका वेळेला प्रयत्न करत आहेत, दोघांचेही प्रयत्न सुरू आहेत. देवाचं पण काम सुरू आहे. जगभरात येशूचे शिष्य ओरडत आहेत, लोकांना सांगत आहेत, पश्चाताप करा, देवाकडे वळा, पापी मार्ग सोडा, वाईट मार्ग सोडा. हे येशूचे शिष्य ओरडत नाही आहेत, देव ओरडत आहे. देव माणसाला हाक देत आहे, देव माणसाला बोलावत आहे. तुम्ही यूट्यूब चॅनल उघडा, तुम्हाला किती देवाचे सेवक दिसतील. हे देवाचे सेवक सगळ्या जगात आहेत आणि लोकांना येशूकडे, देवाकडे, वाईट मार्ग सोडून देवाकडे परत येण्याचा संदेश देत आहेत. ही माणसं ओरडत नाही आहेत आणि माणसं शिकवत नाही आहेत, देव ओरडत आहे. देव प्रयत्न करत आहे. देव माणसाला स्वर्गात नेण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. आणि दुसऱ्या बाजूने तुम्हाला यूट्यूबवर अगणित व्हिडिओ दिसतील, म्हणजे देवाच्या लोकांचे जेवढे आहेत त्याच्या कितीतरी अधिक पटीने सैतानाचे व्हिडिओ दिसतील. त्याचे प्रयत्न सुरू आहेत. तुमचा मुलगा, तुमची मुलगी हातामध्ये मोबाईल घेतला आणि यूट्यूब असो की फेसबुक असो की ट्विटर असो, काही असो, एकदा त्यांनी सुरू केलं की मग त्यांचे 3-3 तास कुठून जातात त्यांना कळत पण नाही. एक बघितला की दुसरा बघतोय तोपर्यंत तिसरा खालून नंबर लावून असतो. आणि आम्ही खूप वेळा म्हणतो, आता एवढा बघितला की बंद करणार, हां, असं प्रत्येक वेळेला म्हणतो. आणि तो बघून काही बंद होतच नाही, कुठपर्यंत, जोपर्यंत आमचा मोबाईल लो बॅटरी होत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एका बाजूने देवाचे प्रयत्न सुरू आहेत आणि दुसऱ्या बाजूने सैतानाचे तर अजून जोरात प्रयत्न सुरू आहेत. त्याची अजिबात इच्छा नाही आहे माणसं स्वर्गात जावीत. आणि म्हणून येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना पेत्र आज्ञा लिहत आहे, सावध असा, जागे रहा. तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतोय. सावध आणि जागे राहणं 2 शब्द वापरलेले आहेत आणि दोन्ही पण महत्त्वाचे आहेत. का माहीत आहे? एखादा छोटा प्राणी पण जर सावध असेल ना आणि जागरूक असेल तर त्याच्यावर मोठा प्राणी झडप घालू शकत नाही. सावध प्राणी त्याच्यावर त्याची शिकार करणारा मोठा प्राणी त्याच्या जवळ जरी आला तरी हा जर सावध असेल तर तो त्याला पकडू शकत नाही. ते कोणाला पकडू शकतात? बेसावध आणि झोपलेले. त्यांचं भक्ष्य जेव्हा बेसावध असतं किंवा झोपलेलं असतं तेव्हा ते झडप घालू शकतात. जेव्हा भक्ष्य जागं असतं आणि सावध असतं तेव्हा मात्र त्या मोठ्या प्राण्याला, छोट्या प्राण्याला पकडता येत नाही.
सैतानाला इथे गर्जणाऱ्या सिंहाची उपमा दिली आहे. सिंह हा मांसाहारी प्राणी आहे आणि तो स्वतःचं भक्ष्य स्वतः शोधतो फिरत फिरत, आणि तो अनेक प्राणी पकडून मारून खातो, आणि म्हणून इथे सिंहाची उपमा त्याला दिलेली आहे. पण जर आपण सावध असलो आणि जागे असलो तर मात्र तो आपल्याला पकडू शकत नाही. याचा अर्थ जे सावध नाही आहेत, बेसावध आहेत आणि झोपलेले आहेत, त्यांनाच तो पकडू शकतो आणि त्यांनाच गिळू शकतो. जे सावध आहेत आणि जागे आहेत त्यांना तो गिळू शकणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे दोन्ही शब्द फार महत्त्वाचे आहेत. आपण विश्वासामध्ये चालत असताना बेसावध बनू नये. बेसावध. आणि विश्वासामध्ये चालत असताना आत्म्यामध्ये झोपा काढू नयेत. आता बेसावध म्हणजे कितीतरी वेळेला असं घडतं की आपला देवावर विश्वास आहे, छान, हा विश्वास आपला असला पाहिजे आणि वाढला पाहिजे. पण हा विश्वास आहे म्हणून आपण बेसावधपणे वागायचं का? देवाने आपल्याला अक्कल दिली आहे ना, देवाने आपल्याला शहाणपणा दिलेला आहे, देवाने आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे. आजच एका भावाने साक्ष दिली, त्याच्या 4 व्हीलर गाडीमध्ये कूलन वॉटरचं झाकण उघडं राहिलं होतं. 3 दिवस त्या अवस्थेत त्याने गाडी चालवली आणि नंतर 3ऱ्या दिवशी मेकॅनिककडे नेल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटलं, अशी कशी गाडी चालली याला झाकण नसताना. आणि त्याच्या भावाला पण काहीतरी ही गोष्ट कळाली. तेव्हा भाऊ त्याला म्हणतो, देवाने तुला वाचवलं हे चांगलं आहे, पण यापुढे सावध राहा, असं बेसावधपणा करू नकोस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पूर्वी आपली तिकडे भाड्याच्या हॉलवर प्रार्थना व्हायची. त्यावेळेला हायवे क्रॉसिंग करण्यासाठी काही व्हॉलेंटियर मदतीसाठी उभे असायचे. बरेचसे लोक स्वयंसेवकांचं ऐकतात आणि ते सांगतील तेव्हाच रस्ता ओलांडतात. काही असतात ते म्हणतात, देव आहे आमच्याबरोबर, चाललो आम्ही. काही भर रस्त्यात उभे राहतात आणि स्वयंसेवक म्हणतात, अहो ताई बाजूला वा, गाड्या येत आहेत, काय नाही होणार, देव आहे माझ्याबरोबर. देव तुझ्याबरोबर आहे, तर जे व्हॉलेंटियर सेवा करतायत त्यांच्याबरोबर नाही आहे का? ते जर तुम्हाला सांगतायत की आम्ही सांगतो तेव्हा रस्ता ओलांडा, तोपर्यंत थांबा, किंवा रस्त्यात मध्ये उभे राहू नका, बाजूला उभे राहा, आणि हे म्हणतात नाही नाही माझा देवावर विश्वास आहे, देव आहे माझ्याबरोबर. खूप लोक देवावर जो विश्वास आहे ना त्याचाही गैरफायदा घ्यायला बघतात आणि त्यांना असं वाटतं की आम्ही आंधळेपणाने विश्वास ठेवू शकतो. अजिबात नाही. देवाने आम्हाला शहाणपणा दिला आहे, अक्कल दिली आहे, पवित्र आत्मा दिला आहे. आम्ही त्यानुसार सावधपणे वागलंच पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. खूप वर्षापूर्वी आपल्या केंद्रामध्ये एक तरुण बहीण पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर बसली होती लोकांना पाणी देण्यासाठी. प्रार्थना संपली होती, लोक घरी जात होते आणि ती त्या टाकीवर बसून लोकांना पाणी द्यायची सेवा करत होती. तेवढ्यात एक साधारण मध्यमवयीन प्रौढ बाई तिथे आली आणि तिच्या हातात एक मोबाईल देऊन म्हणते, सिस्टर हा ना मोबाईल मला इकडे हॉलमध्ये पडलेला सापडला, तर आता मला जायची घाई आहे, माझी बस सुटेल, तर तुम्ही हा मोबाईल घ्या आणि बघा कोणाचा असेल त्यांना देऊन टाका, मला घाई आहे. त्या बहिणीने तो मोबाईल घेतला. ही बाई जिने मोबाईल तिच्या हातात दिला ती निघून गेली. तिने मोबाईल घेतला, मोबाईलमध्ये नंबर शोधायला लागली, कोणाला फोन करू. एवढ्यात त्या नंबरवर एका ठिकाणाहून एका मुलाने फोन केला, तरुण मुलाने, आणि तिला म्हटलं हा माझा फोन आहे, कुणाकडे आहे? तेव्हा ती म्हणते असं असं घडलेलं आहे आणि एका बाईने माझ्या हातात आणून हा फोन दिला आहे. तो म्हणतो आता मी स्टेशनला पोहोचलो आहे, जरा प्लीज तिकडे येऊन देणार का फोन? ही म्हणते हो देईन फोन. ती गेली तिकडे फोन द्यायला. तो पण एक तरुण मुलगा होता, त्याने तिच्या हातातून फोन घेतला, मग तिची चौकशी केली, मग तिच्याकडून तिचा पण नंबर मागून घेतला, हिने पण नंबर दिला आणि मग त्यानंतर तो मुलगा रोज तिला फोन करून सतवायला लागला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्या वेळेला ही गोष्ट बरीच पुढे गेली तेव्हा त्या बहिणीने येऊन मला सांगितलं
मी तिला म्हटलं, तू केंद्रात काय सेवा करत होती? पाणी देण्याची. तिकडच्या सेवेशी संबंधित काही असतं तर ते तुला करायचं होतं. त्या बाईने तुला सांगितलं इथे कोणाचा तरी मोबाईल पडला होता, तो मी तुला देते, मला घाई आहे, घेऊन जा. तिला सांगायचं चौकशी काउंटर बाजूलाच आहे, तिकडे नेऊन द्या. हे माझं काम नाही आहे. आपल्या केंद्रात चौकशी काउंटर होतं ना, आणि एवढं मोठं, लोक रांगा लावायचे चौकशी काउंटरवर. बाजूलाच तर होतं, पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या बाजूलाच होतं. तिला सांगायचं होतं ते चौकशी काउंटर आहे बघ, तिकडे फोन नेऊन दे. हे काम माझं नाही आहे. याला बोलतात शहाणपणा, ज्ञान. देवाच्या वचनात शहाणपणा सांगितलेला आहे. विश्वास म्हणजे आंधळा विश्वास नाही, देवाला चांगला शुद्ध विवेक भावातून आलेला विश्वास पाहिजे. कोणीतरी तुझ्या हातात मोबाईल आणून दिला आणि तू घेतला आणि समोरून फोन आला आणि वरती समोरून बोलणारा मुलगा आहे, तू ऐकतेस, आणि त्याने तुला सांगितलं मला मोबाईल आणून दे, आणि तू जाऊन तिकडे मोबाईल नेऊन दिला. आणि नंतर समस्या बरीच मोठी झाल्यानंतर तिने मला येऊन हे सांगितलं की आता काहीतरी करा आणि मला मदत करा. हालेलुया, हालेलुया. सावध असा, जागे रहा. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. रात्रंदिवस अखंड त्याचे प्रयत्न सुरू आहेत. तुमचा विश्वास आहे देवावर, तुम्ही येशूवर पक्का विश्वास ठेवलेला आहे. सैतान तुमच्या जीवनातले दुबळे मुद्दे काय आहेत ते शोधतोय आणि त्या ठिकाणी तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून तुम्हाला काय केलं पाहिजे? सावध राहायला पाहिजे आणि जागं राहायला पाहिजे. बेसावध जो आहे त्याच्यावरती सिंह झडप घालणार आणि त्याला गिळून टाकणार. जो बेसावध आहे तो आणि जो झोपलेला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. जो झोपलेला आहे तो कितीही बलाढ्य असेल, येशू म्हणाला लहान व्यक्ती पण येऊन त्याला ठार करू शकतो. बलाढ्य व्यक्ती मजबूत आहे पण झोपलेला आहे. म्हणजे काय? म्हणजे त्याची ताकद संपलेली आहे. तो शरीराने मजबूत आहे पण झोपा काढतोय, तर एक छोटा मुलगा पण येऊन त्याला मारू शकतो. शरीराने मजबूत आहे पण सावध नाही आहे, बेसावध आहे, कुणी पण येऊन मागून झडप घालू शकतो. हे आत्म्याच्या बाबतीत म्हटलेलं आहे. सावध असा, जागे रहा. आपल्याला आपल्या आत्मिक जीवनामध्ये रोज आत्म्यामध्ये जागं राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चाललं पाहिजे. तुमचं डोकं काय सांगतं, तुमची अक्कल काय सांगते, तुमची बुद्धी तुम्हाला काय शिकवते, त्यापेक्षा पवित्र आत्मा तुम्हाला काय शिकवतो, पवित्र आत्मा तुम्हाला काय सांगतो ते ऐका. पवित्र आत्म्याचा आवाज अशा व्यक्तीला ऐकायला येतो जी आत्म्यामध्ये जागी आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूवर विश्वास ठेवणाऱ्या सगळ्यांना देव पवित्र आत्मा देतो, पण सगळेच पवित्र आत्म्याचं ऐकत नाहीत. म्हणून दुर्दैवाने सैतान अशांना गिळून टाकतो. आमच्याकडे पवित्र आत्मा आहे पण आम्ही आत्म्यात जागे आहोत का? आणि आम्ही पवित्र आत्म्याचं ऐकतोय का? पवित्र आत्मा आमच्याकडे आहे पण आम्ही आत्म्यामध्ये जागे आहोत का? आम्ही आत्म्याचा आवाज ऐकत आहोत का? आम्ही त्याप्रमाणे वागत आहोत का? ते महत्त्वाचं आहे. नाही तर पवित्र आत्मा आतमध्ये आहे आणि तो बोलतोय पण त्याचं ऐकायला आमचे कान बंद आहेत. आत्म्यात आम्ही झोपलेलो आहोत, आम्हाला ऐकायला येत नाही आहे. पवित्र आत्मा बोलतोय, उपयोग काय? कारण आम्ही आत्म्यामध्ये झोपा काढतोय. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आम्हाला प्रार्थना करून पवित्र आत्म्याचं ऐकून सदैव सावध राहणं आणि आत्म्यामध्ये जागं राहणं फार 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 महत्त्वाचं आहे. कारण जसं एका बाजूने देव आमच्यावर करुणा करत आहे, कृपा करत आहे आणि देव आम्हाला त्याच्या राज्यामध्ये पुढे पुढे नेत आहे, दुसऱ्या बाजूने सैतान आम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहे. अखंड अहोरात्र त्याचे प्रयत्न सुरू आहेत. तो कोणत्याही मार्गाने आणि कोणत्याही माणसाद्वारे आमच्या जीवनामध्ये काम करू शकतो, कोणत्याही मार्गाने आणि कोणत्याही माणसाद्वारे. पण अर्थात
आम्ही त्याच्यासाठी जेवढे दरवाजे उघडे ठेवलेले आहेत त्याच्यातून त्याला आत येता येतं. ज्यांनी सावधपणे दरवाजे बंद केलेले आहेत त्यांच्यामध्ये तो आतमध्ये शिरणार कसा? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काही लोक जे सतत आजारी असतात त्यांना मी नेहमी सल्ला देतो, तुमच्या जीवनातले सैतानासाठी उघडे असलेले दरवाजे बंद करा. उघडे असलेले दरवाजे, त्यातला एक मोठा दरवाजा म्हणजे आपला मोबाईल. हा सैतानासाठी उघडा असलेला मोठा दरवाजा आहे. खूप वेळेला प्रार्थनेसाठी म्हणून आपण फोन हातामध्ये घेतो, प्रवचन ऐकायचं आहे, प्रार्थना पाहायची आहे, चांगल्या उद्देशाने आपण फोन हातात घेतो आणि प्रार्थना प्रवचन बघून झालं की मग एक थोडा वेळ टाईमपास म्हणून मनोरंजनाचे व्हिडिओ बघायला सुरुवात करतो. प्रवचन किती वेळाचं ऐकलं? अर्ध्या तासाचं. आणि मग पुढे सगळं किती वेळ बघितलं? 3 तास 4 तास कसे गेले कळलेच नाहीत. कोणी विचारलं मोबाईल का घेतला? नाही, मी प्रार्थनेची गाणी ऐकत होतो, प्रवचन ऐकत होतो. तू सुरुवातीला प्रवचन ऐकायला मोबाईल घेतलास, पुढे काय केलं? हे सैतानासाठी दार उघडं आहे की तुम्ही प्रार्थना बघता बघता प्रार्थना बघून झाली की मग जगातला काही व्हिडिओ थोडा वेळ हा बघितला, थोडा वेळ तो बघितला, थोडा वेळ तो बघितला आणि मग हे सगळं 3-4 तास बघून झालं की जे बघितलं ते संपलं नाही, ते इकडे हार्डडिस्कमध्ये भरून गेलं. कॉम्प्युटरच्या हार्डडिस्कमध्ये सगळी घाण भरते ना, तशी सगळी घाण या डोक्याच्या हार्डडिस्कमध्ये भरून गेली आणि मग ती काम करत राहणार. मग ते जे बघितलेलं आहे ते विसरता येत नाही. म्हणून येशू म्हणाला, डोळा शरीराचा दिवा आहे. तुझा डोळा जर प्रकाशित असला तर संपूर्ण शरीर प्रकाशित, आणि डोळा अंधकारमय तर संपूर्ण शरीर अंधकारमय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. किती काय 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 मोबाईलमध्ये आम्ही बघतो ते सगळं आमच्या डोक्याच्या हार्डडिस्कमध्ये जाऊन फिट होऊन राहतं. आणि एवढं फिट होतं ना की तुम्ही कॉम्प्युटरमध्ये डिलीट कमांड देऊन काढू शकता, पण इकडे डिलीट कमांड बसणे एवढी सोपी गोष्ट नाही आहे, एवढं सोपं नाही आहे. ते एकदा डोक्यात गेलं की ते गोल 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 फिरत राहते. आणि मग आम्ही प्रार्थनेला बसलो तरी पण तेच आठवतं, आम्ही प्रार्थनेला बसलो तरी पण तेच आठवतं. आणि मग थोड्या वेळाने वाटतं परत मोबाईल घ्यावा आणि परत बघावं. हा सैतानासाठी उघडा असलेला दरवाजा आहे. आणि माणूस जे कोणतंही पाप करतो त्याची सुरुवात पहिल्याने त्याच्या मनातून होते. पहिल्याने मनामध्ये विचार जन्म घेतात आणि मग माणूस ती कृती करतो. पण हे दार कोणी उघडं ठेवलं? आम्हीच उघडं ठेवलं. काही जणांना सवय असते आणि विशेषतः बहिणींना, काही प्रमाणात भावांना पण ती सवय असते, सगळ्या कोंडाळ्यामध्ये बसायचं आणि गोष्टी करायच्या. याचं काय झालं, तिचं काय झालं, हिची मुलगी कोणाबरोबर पळून गेली, त्याची नोकरी गेली, याचं काय झालं आणि त्याचं काय झालं बघण्यापेक्षा आपलं काय होतंय ते बघा. कधी कधी दिव्याखालीच अंधार असतो. आपण सगळ्या जगाचे दोष काढतो. हा वाकडा चालतो आणि ती वाकडी चालते, याचं वाकडं चालणं त्याचं वाकडं चालणं हे आपण बोलतो. आणि हे बोलता 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 आपण सैतानाला कधी दार उघडलं आणि तो आपल्या घरात शिरून कधी वाट लावायला लागला हे आपल्याला पण कळत नाही. म्हणून खूप लोक दुसऱ्यांच्या ज्या गोष्टीमध्ये दोष काढतात त्याच गोष्टी त्यांच्या जीवनात कालांतराने घडायला लागतात. कारण तुम्ही ज्या बाबतीत दुसऱ्यांविषयी बोललात त्या बाबतीत तुम्ही सैतानाला दार उघडं केलं. आणि म्हणून ज्या दुसऱ्यांच्या जीवनात घडल्या म्हणून तुम्ही चर्चा केली त्याच तुमच्या पण जीवनात घडायची सुरुवात होते. हालेलुया, 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 हालेलुया. काही भाऊ दारूच्या व्यसनातून किंवा एखाद्या व्यसनातून मुक्त होतात आणि मग दीर्घकाळपर्यंत ते कोणत्याही मादक वस्तूला हात लावत नाहीत. आणि मग कालांतराने त्यांचे मित्र त्यांना सांगतात, नुसता येऊन आमच्याबरोबर बस, हात लावू नको, पिऊ नको तू, पण आम्हाला फक्त सोबत दे, फक्त सोबत. आणि मग फक्त सोबत द्यावी म्हणून ते एकदा बसतात, दोनदा बसतात आणि मग त्यांना हळूहळू कॉन्फिडन्स यायला लागतो, आत्मविश्वास. माझ्या बाजूचे सगळे पितात पण मी पित नाही,
भाऊ, तुमचा हा आत्मविश्वास खड्ड्यात घाला, कारण जास्त काळ तो राहणार नाही. ही देवाची कृपा देवाने थोडा वेळ ठेवलेली आहे. तुम्ही जर जागे झाला नाहीत आणि सावध झाला नाहीत तर तो अजगर मागून येऊन तुम्हाला गिळेल. म्हणजे तुमच्या नकळत तुम्हालाच वाटायला लागेल थोडीशी घेतली तर काय होत नाही, थोडीशी. आणि मित्र पण आपल्याला खूप रिक्वेस्ट करतात ना, कधी कधी वाटतं त्यांचं मन कशाला दुखवायचं, त्यांच्यासाठी मी थोडीशी घेतो, नंतर पुन्हा घेणार नाही, बस एवढंच सैतानाला पाहिजे. म्हणून वचन म्हणतं, सावध असा, जागे राहा. तुम्हाला वाटतं तेवढा विश्वासातला प्रवास सोपा नाही आहे. विश्वासातला प्रवास तुम्हाला वाटतो तेवढा सोपा नाही आहे. अतिशय कठीण असा हा प्रवास आहे. पण कुणासाठी कठीण आहे? ज्यांनी सैतानासाठी दारं उघडे ठेवलेले आहेत त्यांच्यासाठी हा कठीण आहे. कारण ते एक पाऊल पुढे चालत नाही तो एका दरवाज्यातून सैतान येतो, ते दुसरं पाऊल पुढे चालत नाही दुसरीकडून येतो. आम्ही जेवढी दारं उघडी ठेवली आहेत त्या दरवाज्यातून तो आम्हाला ठोसे मारत राहतो. पण ज्यांनी आपली जास्तीत जास्त दारं बंद ठेवली आहेत ना, ते मात्र हालेलुया बोलत, गाणी गात, आनंदात विश्वासाचा प्रवास करतात. हालेलुया, हालेलुया. कारण त्यांनी दारं खिडक्या बंद ठेवली आहेत सैतानासाठी, तर तो येणार कुठून? ते आनंदात गाणी गातात, देवाची स्तुती करतात आणि विश्वासाचा प्रवास करतात. आणि जरी एखादं दार चुकून त्यांच्याकडून उघडं राहिलं आणि सैतान आला आणि त्यांना सतवायला लागला, तरी पण त्यांचा विश्वास तोवर बराच मजबूत झालेला असतो. ते येशूच्या नावाने सैतानाला हाकलून लावतात आणि परत एकदा विश्वासाचा प्रवास सुरू ठेवतात. हालेलुया, 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 हालेलुया. तुमच्या जीवनातले सैतानासाठी उघडे असलेले दरवाजे कोणते आहेत ते ओळखा आणि ते पटापट बंद करा, पटापट. आता पाऊस आला ना की आपण कसे घराच्या खिडक्या पटापट बंद करतो का? आतमध्ये पाऊस येऊ नये म्हणून. पाऊस आला रे आला की आपण हातची कामं टाकतो आणि धावत जाऊन पहिले दारी खिडक्या बंद करतो. तसं आज माझं हे प्रवचन ऐकल्यानंतर पटापट तुमच्या जीवनाची ती दारं बंद करा जी तुम्ही सैतानासाठी उघडी ठेवलेली आहेत. नाहीतर हा प्रवास तुम्हाला खूप कठीण होत जाईल, खूप कठीण. अनेक लोक विश्वासामध्ये असतात पण सतत त्रासलेले, सतत कष्टात, सतत दुःखात. का? त्यांची जीभ त्यांच्यावर शाप आणते, त्यांचं वागणं त्यांच्यावर शाप आणतं. किती गोष्टी अशा असतात ज्यामुळे ते स्वतः ठेचाळतात, अडखळतात आणि मग शेवटी त्यांनाच वाटायला लागतं मी एवढी प्रार्थना करते, एवढा प्रार्थना करतो, तरी पण माझ्या बाबतीत असं का घडतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूने आम्हाला मुळीच अवजड ओझं दिलेलं नाही, हे लक्षात ठेवा. येशूचं ओझं हलकं आहे, आमच्या सोयीचं आहे. तो आम्हाला एवढंच ओझं देतो जे आम्ही सहजपणे उचलू शकतो. तुम्ही दुकानामध्ये गेलात आणि महिन्याभराचं किराणा सामान खरेदी केलं. तुमचा 5 वर्षाचा मुलगा तुमच्या सोबत आहे आणि तो पण तुम्हाला सांगतो पप्पा मला पण काहीतरी धरायला दे, मला पण काहीतरी धरायला दे. तुम्ही काय 10 किलोची गव्हाची गोण द्याल त्याच्या हातात? काय द्याल सांगा? 1 किलो रवा घेतला असेल किंवा 1 किलो साखर असेल, तेवढी पिशवी त्याच्या हातात द्याल. बाकी मोठी गोण तुम्ही घेणार, कारण तुम्हाला माहीत आहे माझ्या मुलाची क्षमता नाही आहे 10 किलो गहू धरायला की 25 किलो तांदूळ पकडायला. ही माझ्या मुलाची क्षमता नाही आहे. मुलगा मागे लागला तर तुम्ही त्याच्या हातात 1/2 किलो की 1 किलो भराची काय पिशवी असेल ती द्याल. देव आपला बाप आहे. आपल्या जीवनातलं मोठं ओझं तो घेतो आणि छोटं ओझं जे आपल्याला पेलवतं तेवढंच तो आपल्या खांद्यावर ठेवतो आणि सांगतो आता चालत राहा, मी आहे तुझ्याबरोबर, पुढे जात राहा, मी तुला सोडणार नाही, घाबरू नको. पण खूप लोकांचं असं झालेलं आहे की 5 वर्षाच्या मुलाच्या पाठीवर 25 किलोची गोण द्यावी, त्याप्रमाणे अनेकांची अवस्था झालेली आहे. तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवलेला आहे आणि या विश्वासामध्ये तुम्ही चालत आहात तर असं होणारच नाही की देव आपल्या पाठीवर आपल्याला पेलवणार नाही, एवढं अवजड ओझं देईल. नाही नाही नाही, कारण तो आपला बाप आहे. तो आपल्याला हलकं ओझं देतो आणि ते उचलायला पण तो आपल्याला मदत करतो.
ते वाहायला पण तो आपल्याला मदत करतो, कारण तो आपल्या शरीराचा बाप आहे आणि आत्म्याचाही बाप आहे. त्याला आपल्या शरीरात पण आरोग्य ठेवायचं आहे आणि आपला आत्माही त्याला सुस्थितीमध्ये ठेवायचा आहे, अशासाठी की हा आत्मा त्याला स्वर्गात घ्यायचा आहे. आपला आत्मा दुःस्थितीमध्ये गेला, वाईट अवस्थेला गेला, म्हणजे आत्म्याची वाईट अवस्था झाली, तर देव आपल्याला स्वर्गात घेऊ शकत नाही. म्हणून देव आपल्या आत्म्याला पण सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सावध असा, जागे रहा. सैतान आपल्या सगळ्यांच्या मागे लागलेला आहे, हात धुवून मागे लागलेला आहे. पण आपल्याला घाबरण्याची गरज नाही. पहिला उपाय आहे, तुमच्या जीवनातले सैतानासाठी उघडे असलेले दरवाजे बंद करा. सगळ्या चुकीच्या गोष्टी जीवनातून काढून टाका. ज्याच्यातून सैतानाला प्रवेश मिळतो असले सगळे दरवाजे बंद करा. आणि हे दरवाजे बंद करायलाच तर सावध असण्याची आणि जागं राहण्याची गरज आहे. हालेलुया. पुढे वचन म्हणतं की त्याच्या विरुद्ध, म्हणजे त्या सैतानाविरुद्ध विश्वासामध्ये दृढ असे उभे राहा, कारण तुम्हाला माहीत आहे की जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत. जितके येशूवर विश्वास ठेवून विश्वासाचा प्रवास करत आहेत, सगळ्यांना सैतान त्रास देत आहे, सगळ्यांना दुःख देत आहे, सगळ्यांना छळत आहे. हे तुम्हाला माहीत आहे. जेवढ्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे त्यांना विश्वासातून मागे खेचण्यासाठी अहोरात्र तो प्रयत्न करत आहे. म्हणून घाबरू नका. विश्वासामध्ये मजबूत व्हा, दृढ व्हा, पक्के व्हा. त्याने तुम्हाला किती पण भीती दाखवली तरी घाबरू नका. किती लोकांच्या तोंडातून सैतान आमच्याशी बोलतो, तू बरा होणार नाही, तू बरी होणार नाही, हे असंच होणार, ते तसंच होणार. किती नकारात्मक गोष्टी आम्ही ऐकतो आणि आम्ही घाबरून जातो. वचन म्हणतं त्याच्या विरुद्ध, त्या सैतानाविरुद्ध विश्वासामध्ये दृढ असे उभे राहा, कारण जगातले सगळे आपले बंधुवर्ग, म्हणजे येशूवर विश्वास ठेवणारे सगळे त्याच्या हातातून दुःख भोगत आहेत. हालेलुया, हालेलुया. येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांच्या मागे तो लागलेला आहे, कारण हे लोक सैतानाच्या हातातून बाहेर पडलेले आहेत आणि स्वर्गाच्या रस्त्याला लागलेले आहेत. म्हणून आपल्याला मागे खेचण्यासाठी तो आपल्या मागे हात धुवून लागलेला आहे. घाबरू नका, अस्वस्थ होऊ नका. हे वचन आपल्याला भीती देण्यासाठी नाही, तर सावध आणि जागं करण्यासाठी लिहिण्यात आलेलं आहे. प्रार्थना करा, खूप प्रार्थना करा. देवाची वचनं वाचा. तुम्ही जेव्हा वचनं वाचाल तेव्हा तुम्हाला आत्म्याची अवस्था दिसेल. तुमचा आत्मा कसा आहे हे तुम्हाला वचनातून दिसेल. जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा देव तुम्हाला दाखवेल की तुमच्या जीवनातले कोणते दरवाजे तुम्ही सैतानासाठी उघडे ठेवलेले आहेत. देव तुम्हाला सांगेल की कोणत्या दरवाज्यातून तो आत येत आहे. पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करेल. त्याप्रमाणे हे दरवाजे बंद करा. नेहमी सावध रहा आणि नेहमी जागे रहा, कारण देवाने आपल्याला सार्वकालिक अग्नीसाठी नाही, सार्वकालिक जीवनासाठी निवडलं आहे. आणि ही त्याची इच्छा आहे की हे जीवन संपलं की एक दिवस आपण त्याच्या जवळ असावं आणि युगानुयुग आनंदात राहावं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून वचन शिकवतं की सावध असा, जागे रहा. तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. सैतान आपल्या मागे लागलेला आहे, पण घाबरून जायची गरज नाही आहे. खूप प्रार्थना करा, विश्वासामध्ये मजबूत व्हा आणि त्या दुष्टासाठी तुमच्या जीवनात उघडे असलेले दरवाजे बंद करा, म्हणजे तुम्हाला हा विश्वासाचा प्रवास करणं सोपं जाईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल, कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो, त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा,
प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ. पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.